नमस्ते। UGC HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठामध्ये दिनांक 2 मार्च 2022 ते 15 मार्च 2022 या कालावधीमध्ये इंडियन कंपॅरेटिव्ह लिटरेचर या विषयावरती ऑनलाईन रिफ्रेशर कोर्स सुरू आहे। या कोर्सच्या दरम्यान प्रत्येक सहभागींना सेमिनार सादर करावयाचा आहे। तो सेमिनार या ठिकाणी मी सादर करीत आहे। HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे डायरेक्टर डॉक्टर NN बंडेला सर, असिस्टंट डायरेक्टर डॉक्टर रफी सर, त्याचबरोबर आमचे मार्गदर्शक आणि या कोर्सचे ऑर्डिनेटर डॉक्टर दासू वैद्य सर, त्याचबरोबर या HRDC डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सर्व तांत्रिक सहाय्यक, या कोर्समध्ये सहभागी झालेले सर्व माझे प्राध्यापक प्राध्यापिका, मित्रमैत्रिणी, बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक विजय पांडुरंग शिंदे, माझा रोल नंबर आहे 32, मराठी विभाग प्रमुख श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, तालुका आटपाडी, जिल्हा सांगली, महाराष्ट्र। मी या कोर्समध्ये गेल्या 2 तारखेपासून सहभागी झालेलो आहे आणि यामध्ये असणारा जो आपल्याला सेमिनार सादर करायचा आहे तो सेमिनार या ठिकाणी मी सादर करीत आहे। मी जो सेमिनार सादर करणार आहे त्या सेमिनारचा माझा विषय आहे वाङ्मयीन संस्कृती आधुनिक कालखंडामध्ये, विशेषतः 19व्या शतकामध्ये 20व्या शतकामध्ये जी वाङ्मयीन संस्कृती रुजलेली आहे, वाढीस लागलेली आहे, त्या वाङ्मयीन संस्कृतीचे आधुनिक घटक कोणकोणते आहेत त्या घटकांसंबंधी मी या ठिकाणी थोडक्यात माझं विवेचन करणार आहे। पहिल्यांदा प्रथम मी वाङ्मयीन संस्कृती म्हणजे काय याविषयी थोडंसं बोलतो। खरे तर वाङ्मयीन संस्कृती किंवा संस्कृती म्हणजे एक जगण्याची रीत आहे, जगण्याची एक पद्धत आहे विशिष्ट। यामध्ये आपण कसे जगतो, काय बोलतो, काय खातो, कशावर वाद घालतो, कोणाचा आदर करतो, ह्या सगळ्यांचा जो संबंध आहे ही जगण्याची एक विशिष्ट रीत आहे जी संस्कृतीचा एक मोठा आज भाग बनलेली आपल्याला दिसते। सर्वप्रथम संस्कृती हे एक संचित आहे, संस्कृती ही एक संस्कारित कृती आहे। संस्कृतीला अटळ असा सामाजिक संदर्भ किंवा परिणाम असतो। संस्कृती ही परिवर्तनीय आहे, गतिमान आणि स्थित्यंतर पावणारी आहे, कारण वेगवेगळ्या कालखंडामध्ये संस्कृती ही बदलणारी आहे, तिचं परिवर्तन घडत असतं, कारण त्या कालखंडातील एकूणच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक स्थिती जी आहे ती वेगवेगळ्या प्रकारची असते आणि त्यामध्ये त्या बदलांमुळे सांस्कृतिक पर्यावरण जे आहे किंवा संस्कृती जी आहे ती निश्चितपणाने बदलत असते। वाङ्मयीन संस्कृतीची प्रमुख 4 क्षेत्र आहेत किंवा त्याच्या एक 4 प्रक्रिया आपल्याला सांगता येतील। यामध्ये लेखन, वाचन, आकलन आणि प्रसारण ह्या मुख्य अशा 4 क्षेत्रांमध्ये भूमिका जी आहे त्यामध्ये लेखक, वाचक आणि समीक्षक म्हणजे अभ्यासक आणि जे लिहिलेलं आहे लेखक आणि तो प्रकाशित करणारा प्रकाशक यांची मोठी जबाबदारी असलेली आपल्याला वाङ्मयीन संस्कृतीमध्ये पाहायला मिळते। कोणत्याही भाषिक समाजाची वाचन संस्कृती ही त्या भाषिक समाजाच्या ज्ञान संस्कृतीचा आणि वाङ्मयीन संस्कृतीचा भाग बनलेली असते। ज्या समाजात ज्ञान आणि वाङ्मय यांची विपुल निर्मिती होत असते त्या समाजात ग्रंथ वाचन ही वैपुल्यानं आपल्याला होताना दिसतं। वाचन संस्कृती आणि ज्ञान व वाङ्मय यांची निर्मिती यांचे आंतरिक नाते असून त्या एकमेकांचे नियंत्रण करीत असतात। यामध्ये विशेषतः साहित्यिक व साहित्यकृती, वाचक व त्यांच्या अभिरुचीचे स्तर असतील, साहित्य प्रकाशित करणारे प्रकाशक व त्यांचे व्यवहार, साहित्य प्रसाराची साधने असतील आणि साहित्यविषयक जाण जोपासणाऱ्या शिक्षण संस्था आहेत, अनेक वृत्तपत्र आहेत, वेगवेगळ्या प्रकारची नियतकालिका आहेत, आकाशवाणी आहे, दूरदर्शनसारखं प्रसार माध्यम आहे,
तर ही इतर प्रसारमाध्यमेसुद्धा वाङ्मयीन संस्कृती जोपासण्याचं काम करत असतात. साहित्याशी संबंधित असणाऱ्या सर्व घटकांच्या क्रियाप्रतिक्रियांमधून साहित्यविषयक वातावरणाची निर्मिती होत असते आणि त्या सर्वांमधून समाजाच्या साहित्यविषयक क्षमतेची कल्पना आपल्याला येऊ शकते. वाङ्मयीन संस्कृतीची जडणघडण यामध्ये खूप महत्त्वाची आहे. विशेषतः ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये म्हणजे 19व्या शतकामध्ये ब्रिटिशांची राजवट आपल्या देशामध्ये हळूहळू रुजायला सुरुवात झाली आणि त्यानंतर 15 ऑगस्ट 1947पर्यंत जवळपास 150 वर्षांचं अधिराज्य हे देशामध्ये इंग्रजी सत्तेचं होतं. तर ब्रिटिश सत्तेमुळे समाजात झालेलं परिवर्तन असेल, भौतिक जीवनाकडे पाहण्याचा दृष्टी झालेला बदल असेल, व्यक्ती स्वातंत्र्यासारख्या नव्या मूल्यांचा झालेला उदय असेल, औपचारिक शिक्षण पद्धतीची झालेली सुरुवात असेल, त्यामुळे इंग्रजी साहित्याशी झालेला परिचय या सर्वांमुळे मराठी समाजातील साहित्यकृती मुक्त झालेली आपल्याला दिसते. त्याचबरोबर छपाईची कला या कालखंडामध्ये आली, नियतकालिकांचा उदय झाला, आधुनिक शिक्षण संस्थांची स्थापना इत्यादी घटकांमुळे समाजात साहित्याविषयीची एक वेगळी जाणीव निर्माण होऊ लागलेली दिसते. या सर्व परिवर्तनातून आधुनिक साहित्य संस्कृतीची जडणघडण आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पुढील कालखंडात होत गेली दिसते. म्हणूनच आजच्या साहित्य संस्कृतीच्या संदर्भामध्ये ब्रिटिश सत्तेचा हा कालखंड जो आहे तो महत्त्वाचा आपल्याला पाहायला मिळतो. 19व्या शतकाच्या सुरुवातीला मुद्रण कला आली किंवा मुद्रण युग झालेलं आहे आणि आपल्याकडं छापखाने आले. मुद्रणाचे तंत्र अस्तित्वात आल्यावर आपल्या वाङ्मयीन संस्कृतीचे श्रवण युगातून वाचन युगामध्ये प्रवेश झालेला आहे. मुद्रण युगामुळे ग्रंथ सहजपणे वाचकांना उपलब्ध होऊ लागले. त्याच्या किमतीही सामान्य माणसांच्या आटोक्यात आल्या. ग्रंथ प्रकाशनाचा व ग्रंथ विक्रीचा व्यवसाय अस्तित्वात आलेला आपल्याला दिसतो. सार्वजनिक ग्रंथालयांची स्थापना झाली. वृत्तपत्रे, मासिके मोठ्या प्रमाणात सुरू झाली आणि त्यातूनच वैचारिक ललित वाङ्मय जे आहे ते या कालखंडामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रसारित होऊ लागलेलं दिसतं. या वाङ्मय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये वृत्तपत्रांचं मोलाचं असं योगदान आहे. स्वातंत्र्यपूर्व कालखंडापासून समाजाच्या व संस्कृतीच्या सर्व क्षेत्रामध्ये वृत्तपत्रांची भूमिका महत्त्वाची आहे. लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून ही वृत्तपत्रे ओळखली जातात. वृत्तपत्र वाङ्मय संस्कृतीच्या जडणघडणीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत असलेली आपल्याला दिसतात. मराठी गद्याचा विकास पाहिला तर मराठी गद्याच्या विकासामध्ये मराठी वृत्तपत्रांनी मोलाचा हातभार लावलेला आपल्याला दिसतो. बाळशास्त्री जांभेकरांनी लिहिलेलं 1832मधील दर्पण असेल किंवा प्रभाकरसारखं वृत्तपत्र असेल, पुढं मासिक, मनोरंजन, ज्ञानप्रसारक, विविध ज्ञानविस्तार, त्यानंतर पुढील काळामध्ये काळ असेल, केसरी आहे, मराठा आहे, संदेश आहे, दीनबंधू आहे, जागरूक आहे, विजयी मराठा, प्रबोधन, दिनमित्र, जागृती, तेज अशा अनेक पत्रकांचा उल्लेख आपल्याला या कालखंडामध्ये करता येईल. लघुकथा, स्फुट कविता, विनोद महत्त्वाचे म्हणजे वैचारिक निबंध यांचे प्रकाशन या माध्यमातून झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे स्वातंत्र्य चळवळीच्या काळात या विशिष्ट पद्धतीने जनमत घडवण्यासाठी वृत्तपत्रातून प्रकाशित होणाऱ्या निबंधांचा, अग्रलेखांचा महत्त्वाचा वाटा या कालखंडामध्ये झालेला आहे. याशिवाय आधुनिक कालखंडामध्ये वाङ्मयीन संस्कृती घडवण्यामध्ये पुस्तकांचा मोलाचा वाटा आहे. आधुनिक कालखंडामध्ये आणखी एक मोठे परिवर्तन झाले ते म्हणजे भारतीय माणूस श्रवण संस्कृतीकडून वाचन संस्कृतीकडे वळलेला आपल्याला दिसतो. पूर्वी पुराण असेल, कीर्तन, प्रवचन अशा लोकप्रकटन संस्थांमधून काहीतरी ऐकवले जाई आणि इतर सारे लोक ऐकत असायचे. आता मात्र ऐकण्यापेक्षा वाचणे महत्त्वाचे आपल्याला झालेले दिसते. श्रवणाकडून वाचनाकडं लोक वळलेले आहेत. ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील फार मोठी क्रांती त्या कालखंडामध्ये घडून आली. लेखकांच्या मानसिकतेपासून एकूण समाजाच्या मानसिकतेमध्ये पुस्तक नावाच्या गोष्टीमुळे अनेक उलतापालती झालेल्या आहेत, बदल झालेले आहेत. वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी केवळ वाचकांची संख्या वाढून चालणार नाही, तर पुस्तके विकत घेऊन वाचणाऱ्यांची संख्या वाढायला हवी, हे मात्र निश्चितच आहे. महाराष्ट्रात पुस्तके विकत घेणारे वाचक फार थोडे आहेत. बहुतेक वाचकांचा भर हा ग्रंथालयातून पुस्तके आणून वाचण्यावर अधिक प्रमाणामध्ये असतो.
या वाङ्मयीन संस्कृतीमध्ये लेखक हा एक घटक खूप महत्त्वाचा आहे. 19व्या शतकातील सामाजिक बदलामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीला प्रतिसाद देण्यासाठी त्या परिस्थितीतून नवी संवेदनशीलता व मूल्यदृष्टी आत्मसात करणाऱ्या नवशिक्षितांच्या अभिरुचीतून अर्वाचीन मराठी संस्कृतीची निर्मिती झालेली दिसते. यामध्ये लोकहितवादी महात्मा फुले, गोपाळ गणेश आगरकर यासारख्या विचारवंतांनी ही घडवलेली आहे. त्याचबरोबर हरिभाऊ आपटे, केशवसूत, किर्लोस्कर, गोविंद बल्लाळ देवल, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर, राम गणेश गडकरी या साहित्यिकांच्या साहित्याद्वारे ही संस्कृती निर्माण झालेली आपल्याला दिसते. आणि खऱ्या अर्थाने ही मंडळी त्या कालखंडातील संस्कृतीचे निर्माते आहेत. त्यामुळं साहित्य हीच संस्कृती म्हणायला हरकत नाही. पुढे महायुद्धकालीन व युद्धोत्तर परिस्थितीमुळे निर्माण होणारे सामाजिक ताणतणाव असतील, मार्क्स, फ्रॉइड, युंग, टेन यांच्या विचारांमुळे जीवनविषयक एक वेगळी संवेदनशीलता व मूल्यदृष्टी निर्माण झाली. त्यानंतर मर्ढेकर, मुक्तिबोध, पुशी रेगे, इंदिरा संत, विंदा करंदीकर, गंगाधर गाडगीळ, अरविंद गोखले, व्यंकटेश माडगुळकर यासारखे लेखक जाणीवपूर्वक लिहू लागले आणि त्यामधून आधुनिक महाराष्ट्राची संस्कृती आपल्याला त्यांच्या लेखनातून प्रत्ययाला येते. त्या पुढील कालखंडामध्ये नाटककार विजय तेंडुलकर असतील, कोसलाकार भालचंद्र नेमाडे, दीपू चित्रे, नारायण सुर्वे यासारख्या साहित्यिकांनी मराठी साहित्यामध्ये मोलाची भर घातलेली आहे. एकूणच वाङ्मयीन संस्कृतीच्या आधुनिक घटकांमध्ये प्रकाशकांचीही मोलाची भूमिका आहे. प्रकाशकामार्फत लेखकाच्या साहित्याचा बाजारपेठेशी संबंध येतो. आधुनिक काळात प्राचीन काळातील श्रवण संस्कृती मागे पडली. कथन, कीर्तन, प्रवचन ही प्रसाराची साधने जाऊन छपाईचे तंत्र अवगत झाल्याने प्रकाशक, संपादक, वितरक असा वर्ग आधुनिक काळामध्ये निर्माण झाला. यामध्ये प्रकाशक हा प्रामुख्याने वाङ्मयाच्या भौतिक किंवा आर्थिक अंगाशी संबंधित असतो. बाजाराची अर्थव्यवस्था ही कोणत्याही व्यवसायातील उपजीविकेशी संबंधित असते, म्हणून तिचा संबंध लेखकाच्या उत्पन्नाशी किंवा उपजीविकेशी येत असतो. साहित्याच्या बाजारपेठेत लक्षणीय परिवर्तन घडून आल्यास आणि ग्राहकांच्या शक्तीत वाढ झाल्यास लेखकाच्या उपजीविकेचे परिणाम निश्चितचरित्या बदलू शकते आणि त्याचा लेखकाच्या कृतीवर गुणात्मक आणि संख्यात्मक परिणाम घडून येऊ शकतो. मराठी साहित्य व्यवहारात बाजारपेठेच्या मागणीचे दडपण येण्याऐवजी मागणी नाही ह्याचे दडपण लेखकांवर येत असते. प्रकाशन व विक्री व्यवस्था मरगळलेली असल्यामुळे लेखकाला उपजीविकेसाठी इतर मार्गावर अवलंबून अनेक वेळा राहावं लागतं. लेखकाने लिहिलेल्या अनेक कलाकृती ह्या बाजारपेठेमध्ये विकल्या जातीलच, वाचक विकत घेतील असं काही निश्चितपणे सांगता येत नाही. वाङ्मयीन संस्कृतीच्या आधुनिक घटकांमध्ये वाचक हा एक महत्त्वाचा घटक आहे. आधुनिक काळात ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर मराठी साहित्य श्रवणाकडून वाचनाकडे वळलं. वाचनासाठी साहित्य संकल्पना आधुनिक काळामध्ये निर्माण झालेली आहे. त्यामुळे साहित्याचे नाते लिहिणाऱ्या वाचणाऱ्याच्या कौशल्याशी निगडीत असलेलं पाहायला मिळतं. स्वातंत्र्यपूर्व काळात शिक्षणाच्या संधी व साहित्य प्रसाराची साधने मुख्यतः शहरी विभागाशी निगडीत असल्यामुळे ते साहित्य या सुशिक्षित वर्गाशी संबंधित राहिले आणि या शहरी मध्यमवर्गाच्या आश्रयाने वाङ्मय संस्कृतीमध्ये वाढ होऊ लागली. तसेच स्वातंत्र्योत्तर काळातही शिक्षणाच्या संधीचा विस्तार झाला. औद्योगिक विकासाबरोबर साहित्य प्रसाराची साधनेही स्वातंत्र्यपूर्व काळाच्या तुलनेत दूरवर आपल्याला पोचलेली दिसते. कारण शिक्षणाचा मोठा प्रसार हा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये आपल्या संपूर्ण देशभरामध्ये झालेला आहे. शहरीकरणाची प्रक्रिया अधिक गतिमान झाली. नवा सुशिक्षित वर्ग निर्माण होऊ लागला. साहित्य संस्कृतीच्या विस्ताराच्या दृष्टीने ही घटना खूपच उपकारकरित्या ठरलेली आपल्याला दिसून येते. यानंतर वाङ्मयीन संस्कृतीच्या आधुनिक कालखंडामध्ये वितरण व्यवस्था जी आहे ती खूप महत्त्वाची आहे. अर्वाचीन कालखंडात मुद्रण युगामध्ये प्रकाशकाच्या माध्यमातून बाजारपेठी अर्थव्यवस्थेच्या माध्यमातून पुस्तकांची विक्री होऊन वितरणाची प्रक्रिया पूर्ण होते. वाङ्मयाचे स्वरूप मनोय असले तरी ते शब्द किंवा भाषेसारख्या माध्यमातून व्यक्त होत असूनही आधुनिक युगात मुद्रणकलेची जोड मिळाल्याने त्याला भौतिक रूप प्राप्त झालेलं दिसतं. मुद्रणाच्या सहाय्याने एकाच ग्रंथाच्या हजारो प्रती काढता येणे शक्य झालेलं आहे. जर असं नसतं तर आपल्याला त्या लेखकाने लिहिलेल्या कलाकृती वाचकांपर्यंत पोहोचवणं कठीण झालं असतं. त्यामुळे वाचकांना आपल्या सोयींनी आपल्या वेगाने वाचण्याची सुविधा निर्माण झालेली दिसते. तसेच पुस्तकांच्या अधिक प्रती प्रकाशनाकडे माफक दरात मिळत असल्याने अर्वाचीन काळातील साहित्य व्यवहाराचा वस्तू विनिमयाशी आणि
पर्यायाने बाजारपेठीस संबंध निर्माण झालेला आहे। सर्जनशील वाङ्मयाचे वितरणही चांगल्या पद्धतीने होणे वाङ्मयीन संस्कृतीच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहे। वाङ्मयीन संस्कृती खऱ्या अर्थानं वाढीस लागायची असेल तर लेखकांनी लिहिलेली जे कलाकृती आहेत, ग्रंथ आहेत, ती पुस्तकं वाचकांपर्यंत जितक्या कमीत कमी वेळामध्ये आणि कमी मूल्यामध्ये पोहोचतील त्या दृष्टीनं वाङ्मयीन संस्कृती अधिक वाढीस लागत असते। नवनिर्मित साहित्याचे वितरण चांगल्या पद्धतीने झाल्यास कलावंत साहित्यिकाला निर्मितीची प्रेरणा मिळते आणि परिणामी वाङ्मयीन संस्कृतीच्या वाढीस हातभार लागलेला आपल्याला दिसून येतो। त्याचबरोबर या घटकांबरोबर समीक्षा ही खूप महत्त्वाची या कालखंडामधील आहे। समीक्षक हा ग्रंथाचे मूल्य ठरवणारा असतो, त्याचा दर्जा निश्चित करणारा एक तज्ज्ञ वाचक असतो। या तज्ज्ञ वाचकाच्या समीक्षेचा लेखकाच्या लेखनावर आणि वाचकाच्या अभिरुचीवर परिणाम झालेला दिसतो। विशेषतः 19व्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये आणि 20व्या शतकामध्ये किंवा स्वातंत्र्योत्तर कालखंडामध्ये साहित्याची समीक्षा मोठ्या प्रमाणात होऊ लागली आणि खऱ्या अर्थानं लेखकाला आणि वाचकाला लेखकाला लिहिण्याची दिशा कशी असावी आणि वाचकाला आपण काय वाचलं पाहिजे, त्याची अभिरुचीमध्ये कशी बदल करता येतील या दृष्टीनं समीक्षकाची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण ठरलेली दिसते। वाचकाला वाचण्यासाठी काय हवे, त्याच्या वाचन गरजा काय आहेत, त्याचा विचार अनेक लेखक करू लागले। त्यामुळे वाचकाच्या वाचन गरजा भागवणाऱ्या अनेक प्रकारच्या वाङ्मयाची निर्मिती होऊ लागली। वाचनात ग्रंथसमीक्षा मार्गदर्शक ठरत असल्यामुळे ती वाचण्याची गरजही त्याला वाटू लागली। जाणकार वाचक वाङ्मयीन कृतीबरोबरच तिच्यावरती परीक्षणे, समीक्षा लेख असे लेखनही मोठ्या प्रमाणात होऊ लागले। साहित्य समीक्षेच्या उपयुक्तेसंबंधी बोलताना समीक्षा समाजाच्या अभिरुचीला वळण लावण्याचे कार्य करताना दिसते असे म्हटले जाते। एखाद्या भाषेतील समीक्षा समृद्ध असणे म्हणजे त्या भाषेतील वाङ्मय व्यवहाराचा विविध अंगांनी वेध घेणारे चिकित्सक लेखन उपलब्ध असणे होय। आपला समाज, त्यांचे मानसशास्त्र, समाजशास्त्र, इतिहास, भूगोल, संस्कृती समजून घेऊन समाजाभिमुख समीक्षेची उभारणी आपल्याकडे झाली का? द ग गोडसे, मसू पाटलांचा तृष्णाबंध आणि भालचंद्र नेमाडे यांचा देशीवाद वगळता नवे सिद्धांत सापडत नाहीत। वाङ्मयीन संस्कृतीचा, वाचन संस्कृतीचा विकास होण्यासाठी चांगल्या समीक्षेची गरज असलेली आपल्याला दिसून येते। याशिवाय वाङ्मयीन अभिरुची खूप महत्त्वाची आहे। अभिरुची म्हणजे विशिष्ट समाजाची, विशिष्ट काळातील साहित्यविषयक आवड निवड असे ढोबळ मारणे आपल्याला म्हणता येईल। कुठल्याही एकजिनसी भाषिक संस्कृतीमध्ये एकच एक वाङ्मयीन परंपरा अस्तित्वात असते। अशा संस्कृतीत वाङ्मयीन परंपरेशी संलग्न असलेल्या अभिरुचीच्या चौकटी सामाजिक स्तराप्रमाणे आणि व्यक्तिपरत्वे अभिरुचीचा भेदही असलेला आपल्याला दिसून येतो। याशिवाय अनेक वाङ्मयीन संस्था ज्या आहेत त्या वाङ्मयीन संस्थांनी सुद्धा वाङ्मयीन जडणघडणीमध्ये मोलाची भर टाकलेली आहे। आधुनिक काळात हेतुपूर्वक वेगवेगळ्या वाङ्मयीन संस्थांची निर्मिती करण्यात संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कैलासवासी यशवंतरावजी चव्हाण यांनी मराठी भाषा साहित्य व संस्कृती मंडळाची स्थापना केली। वाङ्मयीन संस्था आणि वाचक रसिक ज्या वाङ्मयीन प्रसाराचे काम करतात आणि त्यामधून जे सांस्कृतिक संवर्धन होते ते लेखकाच्या दृष्टीनं फार मोलाचं असलेलं आपल्याला दिसून येतं। आता या परिस्थितीत भाषा व संस्कृती संवर्धनासाठी काही उपाय आवश्यक आहेत। आता मराठी आणि वाङ्मयाचे शिक्षण देण्याची जबाबदारी महाराष्ट्रातल्या साहित्य संस्थांनी घेण्याची आवश्यकता आहे। मराठी भाषेचे आणि वाङ्मयाचे वर्ग चालवणे, मराठीच्या परीक्षा घेणे, गावोगावी मराठी वाङ्मयावर कार्यक्रम घडवून आणणे, मराठी ग्रंथालयाची चळवळ चालवणे, फिरत्या वाचनालयामार्फत गावोगावी पुस्तक पोहोचवणे या मार्गाने मराठी भाषेला आणि वाङ्मयाला लोकसंपर्क टिकवला जाऊ शकतो आणि या पद्धतीनं वाङ्मयीन संस्थांचं मोठं योगदान असलेलं ते आपल्याला दिसून येतं। याशिवाय मराठी अलीकडच्या काळातील वाङ्मयीन संस्कृतीमध्ये अनेक महामंडळं जे आहेत त्यांचंही मोठं योगदान आहे। सर्व मराठी भाषिक मुलूक एका राज्य छत्राखाली आणण्याचा विचार राजकीय क्षेत्रामध्ये गतिमान झाला आहे। त्या विचाराला बळ देण्यासाठी आणि मराठी भाषा व साहित्य या संदर्भातील समान प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेसह वेगवेगळ्या मराठी साहित्य यशवंतराव चव्हाणांनी मराठी भाषा साहित्य आणि संस्कृतीच्या संवर्धनासाठी स्थापन केलेली आहे। साहित्य संस्कृती मंडळ, विश्वकोश निर्मिती, भाषा विकास संस्था ही महामंडळं यामध्ये खूप महत्त्वाची असलेली आपल्याला दिसतात। याशिवाय पुरस्कारांच्या बाबतीमध्ये खूप विचार करता येईल। आधुनिक काळात वाङ्मयीन संस्कृतीचा विकास होण्यासाठी शासन संस्थेकडून अनेक पुरस्कार दिले जातात।
वेगवेगळ्या संस्थांकडून साहित्य निर्मितीसाठी 29 पुरस्कार दिले जातात. यामध्ये एकूण भारतीय साहित्यासाठी दिला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार, मराठी साहित्यासाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार, जनस्थान पुरस्कार असे वेगवेगळे पुरस्कार शासन व वेगवेगळ्या संस्थांच्या मार्फत दिले जातात. याशिवाय मराठी भाषेच्या वाङ्मयीन जडणघडणीसाठी वाङ्मयीन संस्कृतीमध्ये संमेलनांचंही मोठं योगदान आहे. आधुनिक काळामध्ये